नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर सुमित माळी दी ट्रॅव्हलरमध्ये। आज आपण आलो आहोत कोकणातील स्वर्गात म्हणजेच देवबाग बीचला, जिथे नदी आणि समुद्राचा सुंदर संगम पाहायला मिळतो। चला तर सुरू करूया आजचा धमाकेदार प्रवास। ते घेतला आताच। देवबाग हे नाव दोन शब्दांपासून बनले आहे। देव म्हणजे भगवान, बाग म्हणजे सुंदर जागा, म्हणजे देवाची बाग अशी या ठिकाणाची ओळख आहे। नैसर्गिक सौंदर्यामुळे हे नाव पडले असे मानले जाते। देवबाग हे एक विशेष भौगोलिक ठिकाण आहे। येथे कर्ली नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम होतो। या संगमामुळे हळूहळू वाळू साचून हा भाग तयार झाला, त्यामुळे हा परिसर छोट्या बेटासारखा दिसतो। देवबाग हा मालवण भागात येतो। मालवणचा इतिहास खूप समृद्ध आहे। हा भाग पूर्वी व्यापार आणि मासेमारीसाठी प्रसिद्ध होता। जवळ सिंधुदुर्ग किल्ला आहे। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1664 मध्ये बांधला, त्यामुळे हा संपूर्ण किनारा पूर्वी नौदल आणि संरक्षणासाठी महत्त्वाचा होता। दे ना जॅकेट दे ना। आम्ही पाहिला बघा पायात दादा काढ या बेचवर आपल्याला सोडणार आधी इथं आपण मध्ये इथं फोटो काढायचे का? कळलं का? हा लाटांपाशी ते सुनामी आयलंड आहे बहुतेक। आलात ना, ऐका दोन मिनिटं. मी आता आलात मी समोर कर्लीची नदी आहे, कुडा कणकोलीकडून मागच्या साईडने आलेली आहे। तरी पण ती श्वास पिक्चरची शूटिंग झालेली आहे। तसं एकदम स्वच्छ बीच, क्लीन बीच, त्या बीचला अवॉर्ड पण भेटले। कोणत्या? यावाली गोवा बीच असं बोलतात, वेंगुर्ला तालुक्यामध्ये येते। कर्नाटक। देवबाग पूर्वी एक लहान मासेमारी गाव होते। लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आणि नारळ शेती। आजही येथे पारंपरिक कोकणी जीवनशैली पाहायला मिळते। पूर्वी देवबाग फार प्रसिद्ध नव्हता, पण आता येथे पर्यटन वाढले, वॉटर स्पोर्ट्स वाढले, डॉल्फिन सफारी, जवळच प्रसिद्ध सुनामी आयलंड आहे, त्यामुळे देवबाग आज एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे। इथे तुम्ही खूप मजेदार ॲक्टिव्हिटीज करू शकता, जसं की बोटिंग, जेट स्की, बनाना राईड्स आणि डॉल्फिन सफारी। आणि जवळच आहे सुनामी आयलंड, एक खूपच सुंदर ठिकाण। तो जाईन दुसरं येईन आता आपली पोच करणार। लाईक करा, फॉलो करा। त्या तिकडं ते पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग ते ऍक्टिव्हिटी आपल्याला करता येत्या। त्याचे वेगळे चार्जेस घेते ते। 800 रुपये त्याचे घेते। आता लई स्पीड चालू आहे। आता मकार लांब नाही, मकार आपल्या काय हा ना, एवढ्यासाठी थांबल्या तेवढी राईड पा। बाबू संध्याकाळचा सनसेट
इथे खूपच सुंदर दिसतो. सोनेरी सूर्य, शांत लाटा आणि थंड हवा हे सगळं पाहताना तुम्हाला खूप शांत वाटेल. हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही. तर मित्रांनो, हा होता देवबाग बीचचा सुंदर अनुभव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे सुमित माळी. भेटूया पुढच्या भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.